बातमी पुण्यातून। पुण्यात महिलेवर सामूहिक बलात्कार करून हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त होतोय। पुण्यातील भारती विद्यापीठ जवळ धक्कादायक प्रकार घडलेला आहे। महिलेवर आधी बलात्कार करून तिला दगडाच्या खाणीत ढकललं। गुन्ह्यातील तीनही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे। महिलेला जबरदस्तीने रिक्षात बसवून अज्ञात स्थळी नेऊन तिला खाणीत ढकललं। तिन्ही आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून। रोहन, काय माहिती समोर येते आहे? काही दिवसांपूर्वीची ही संपूर्ण घटना आहे। साधारणतः 10 तारखेला या महिलेचा मृतदेह जो आहे तो एका खाडीमध्ये सापडला होता। त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवलेली होती आणि काही लोक रेकॉर्डवरचे गुन्हेगार होते जे की फरार झालेले होते, त्यांना पकडण्यामध्ये पुणे पोलिसांना यश आलेले आहे। आणि जी माहिती मिळते ती अतिशय धक्कादायक माहिती आहे। रात्रीच्या सुमारास या महिलेची मध्यरात्री सुमारास या महिलेला एका रिक्षामध्ये जे आहे ते जबरदस्तीने बसवण्यात आलं। साधारणतः 3 लोक त्यावेळेस होते अशी माहिती मिळते। त्यानंतर तिला एका खाणीच्या ठिकाणी, दगडाची जिथे खाण आहे कात्रज भागातून थोडं वरती गेल्यानंतर त्या ठिकाणी घेऊन जाऊन त्या महिलेवरती जे आहे त्या ठिकाणी सामूहिक अत्याचार केले। त्या महिलेने आरडाओरडा करण्यास सुरू केल्यानंतर तिला लाठीकाठीने जे आहे ती मारहाण करण्यात आली। हा सामूहिक अत्याचार झाल्यानंतर या महिलेला जे आहे ते ओढून ढकलून देण्यात आलं आणि तिचा खून करण्यात आला। आणि साधारणतः 10 तारखेला या सगळ्याबाबतचा मृतदेह जो आहे तो पुणे पोलिसांना सापडलेला होता, परंतु ठोस जे आहे ते गुन्हेगार सापडत नव्हते। त्याबाबतचे तपास पुणे पोलिसांना करताना काही प्रसंग जे आहेत ते समोर आलेले होते, त्यामुळे या सगळ्याला थोडासा दिरंगाई झाल्याची माहिती मिळते आणि हा प्रकार आता समोर आलेला आहे। आणि या महिलेचा गँग रेप जो आहे तो या ठिकाणी केलेला आहे आणि गँग रेप करून या महिलेचा खून देखील करण्यात आल्याची माहिती मिळते। जी रोहन, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तिन्ही आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे। पुण्यातील ही अत्यंत संतापजनक घटना समोर येते। आता या प्रकरणी पोलीस अधिक तपास करतात। भारती विद्यापीठ जवळ हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। महिलेवर सामूहिक अत्याचार करून तिला दगडाच्या खाणीत ढकललाय।